नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांना नमस्कार. आपण निघालो वीर इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन 76वा. तयारी कशी चालू आहे बघा की वीर इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर केजी ते 7वी एकता अकॅडमी भरती प्रशिक्षण मुला मुलीने हजेरी लावली. मसूर भाटवाडी, सोनाळे, म्हालसवडे पाल्यांचे पाले सुद्धा झेंडावंदनसाठी हजर राहिले. अग्रसरांच्याच आई वडिलांनी झेंडावंदन केले. किती अभिमानाची गोष्ट आहे बघा की जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार आणि सोडीला सुखी संसार. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या पहिल्यांदा थोर महापुरुषांना वंदन करूया. 26 जानेवारी 1950 पासून भारत देशाचा कारभार संविधानाप्रमाणे सुरू. हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिण्यासाठी मोठे कष्ट घेतले. वीर इंग्लिश मीडियम स्कूलचा गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. मुलांच्या भाषणाला सुरुवात झाली बघा. Today is 26 January, Republic Day. Republic Day is the most important day in Indian history. National Festival of India. A parade takes place in New Delhi. The parade celebrating of Republic Day. Thank you, Jai Hind. What are the Today is 26 January. We are celebrating Republic Day. I wish you all a तुम्हाला आज प्रजासत्ताक दिन विषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. उत्सव 3 रंगांचा आभाळी आसला नतमस्तक सर्वांच्या ज्यांनी भारत देश घडवला. 26 जानेवारी हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी हे भारताचे संविधान अंमलात आणले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक. आज 26 जानेवारी आहे आणि आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. भारतात संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. आज आपण 26 जानेवारी म्हणून भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात झाले. या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश बनला. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत बनवले. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. आपण नेहमी आपल्या संविधानाचा आदर केला. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो. मला माझा भारत देश खूप. महेश कुमार. Today is 26 January. We are celebrating Republic Day. I wish you happy Republic Day. Republic Day is most important day in our history. It is the national festival of. My name is Riya. Today is 26 January. I wish you all very Republic Day. I wish you thank you. Respected principal, teachers, parents and my dear friends. My name is Avdut Amrut Zanjle. At first I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 76th Republic Day. Republic Day is a national festival of India. Celebrating 76th Republic Day. Republic Day is a national festival of India. We celebrating this day with great joy and happiness. On this day, the Constitution of India came into force in 1950. The Constitution. 26 जानेवारी आहे. आपण आज भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण. भारतीयांची एकी आणि बंधुभाव शिकवतो. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. आहे मी आज 26 जानेवारीचे 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडीला सर्व घरदार, लागिला सुखी संसार. प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप कामले. I am senior KG student. Today is 26 January. We are a very happy Republic Day. Republic Day is National Festival of India. Thank you. Respected principal, teachers, parents and all my dear friends. My name is Ekta Sagar Patil and I am here to give a short speech on Republic Day. Republic Day is the national festival of our country. It is the very important. Dear friend, my name is Varun. First all, I wish you very happy Republic Day. Today is 26 January. We are celebrating 76th Republic Day.
Republic Day. Today we are Firmament Night. 26 जानेवारी आपण सर्वजण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. हा दिवस आपल्या देशाची एकता व अखंडता कायम राखण्याचा संदेश देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. आज 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. हा दिवस आपल्याला देशातील शूरवीरांची आठवण करून देतो. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. जय हिंद. मी आज तुम्हाला 26 जानेवारी विषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण सर्वजण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. हा दिन आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण हा दिवस आपले संविधान लागू झाले आहे. त्यात आपल्या सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. धन्यवाद. सर्व घरदार तेगी सुखी संसार देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमला आहोत. 26 जानेवारी नॅशनल फेस्टिवल ऑफ इंडिया. आय लव्ह माय कंट्री व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रीय साली भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहेत. मी आज तुम्हाला 26 जानेवारी याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सर्वांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. हा दिवस आपल्या देशासाठी अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या देशात स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे वीर पुरुषांना श्रद्धांजली वाहतो. आपले संविधान आपल्या देशात सर्वोच्च कानून आहे. त्यात आपल्याला बोलण्याचा, लिहिण्याचा, विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. धन्यवाद. जानेवारी आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो. मला माझा भारत देश खूप आवडतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. लोक विश्वात उत्सवप्रिय समाज म्हणून ओळखले जातो. आपण ज्याप्रमाणे धार्मिक सण उत्सव हे वर्षभर मोठ्या आनंदाने व कौतुकाने साजरे करतो, त्याचप्रमाणे संपूर्ण भारतीयांसाठी असलेला राष्ट्रीय सण म्हणजेच प्रजासत्ताक दिन, जो आपण 26 जानेवारी या दिवशी म्हणजेच आज साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. शेकडो वर्षांचे पारतंत्र्याचे पाच तुटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य भारतातील पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेने वाटचाल करील, न्याय व्यवस्था कशी असेल, यासाठी देशाला एक राज्यघटना बनवण्यात आली. जगभरातील राज्यांचा अभ्यास करून अखेर भारताने धर्मनिरपेक्ष प्रजातंत्र स्वीकारले. ही राज्यघटना 26 जानेवारी 1949 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 या दिवसापासून राज्यघटनेप्रमाणे भारत देश चालू लागला. लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेली राज्य जन्माला आली. भारत देश प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेची सत्ता असलेला देश बनला. म्हणूनच आजचा दिवस खास आहे, प्रजासत्ताक आहे. जय हिंद, जय संविधान, जय भारत. माझा नमस्कार. माझे नाव ज्ञानेश चंद्रशेखर भोटे. आज 26 जानेवारी आहे. निखिल पाटील. आज 26 जानेवारी आहे. आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. हा राष्ट्रीय सण आहे. आज आनंदाचा दिवस आहे. मला माझा देश खूप आवडतो. तुम्हाला 26 जानेवारीच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रजासत्ताक दिन करत आहोत. प्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी we are celebrating Republic Day. Republic Day is national festival. राष्ट्रध्वज प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. माझे नाव गौरव धनाजी निकम. आज 26 जानेवारी आहे. 76वा प्रजासत्ताक दिन आपण येथे साजरा करण्यासाठी जमले आहोत. प्रथम सर्वांना आज 26 जानेवारी भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आपण आज साजरा करीत आहोत. मोठे लिखित संविधान आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे.
सुंदर सुंदर माझा देश, सगळ्यात वेगळा माझा देश, जग जिजावर गर्व करेल असा अनुकार माझा देश, चांदी सोनी माझा देश, सुजलूम सुफलूम माझा देश, जय जय रिपब्लिक डे नॅशनल फेस्टिवल ऑफ इंडिया, आय लव्ह माय कंट्री, जय हिंद. January. We are celebrating 76th Republic Day is national festival. I am proud to be in India. I love my country very much. अशी छोटीशी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतचित्र ऐकून अशी माहिती सांगणार. आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी म्हणून ओळखला जातो. तर ते 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान लागू झाले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक बनला. धन्यवाद. 3 गंगांचा आभाळ सजला. मी त्या सर्वांना या सगळं व्यासपीठावर म्हणजे वंदनीय गुरुजन्य आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. भारताचा प्रजासत्ताक दिन. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा एक भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय जय. करणारे जहाल विचारांचे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक, अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ध्रुवी सचिन पाटील. आज मी आपल्या समोर भारतीय लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगणार आहे. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखलगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व त्याच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. भारतीय जनतेने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली होती. ते लहानपणापासूनच कुशग्र बुद्धीचे होते. आत्मविश्वास, निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते. याचा प्रत्यय ते शाळेत असताना आला. एके दिवशी त्यांच्या शाळेतील मुलांनी शेंगा खाऊन टरफले उचलली नाही. शेवटी ती टरफले टिळकांना उचलण्यास सांगितली. परंतु मी शेंगा खाल्ल्याच नाहीत तर मी टरफले उचलणार नाही अशा स्पष्ट भाषेत त्यांनी टरफले उचलण्यास नकार दिला. म्हणूनच त्यांचे गुरु त्यांना सूर्याची पिल्लू असे दिनांक 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा एक दीपस्तंभ मावळला. अशा या थोर नेत्याला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. एवढे 4 शब्द बोलून मी माझे भाषण इथेच संपत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिक डे दिले देशासाठी बलिदान वंदनीय तयाशी करून आज गाव भारत मातेची गंगा. आज 26 जानेवारी आपल्या भारताचा 70वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. यानंतर आपल्या देशाचा कारभार सुरळीतपणे राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून आपल्या देशाचे संविधान तयार केले. 26 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा. फर्स्ट ऑल आय विश यू व्हेरी हॅपी रिपब्लिक डे. We are celebrating Republic Day. I wish you very happy Republic Day. Thank you. जय हिंद. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आय विश यू व्हेरी हॅपी रिपब्लिक डे. रिपब्लिक डे इज नॅशनल फेस्टिवल. माझी नम्र विनंती. मित्रांनो, 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन भारतात 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. परंतु आपल्याकडे स्वतःच्या संविधानामध्ये म्हणून डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानात स्वीकार केला व दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी अंमलबजावणी करण्यात आली. First, I wish you all a very happy Republic Day. Dear friend, Republic Day is a national festival of India. So let us that we will country the best country and India. The world. I am proud of to be an India. I love my country very much. Thank you. साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस सर्वांसाठी सामान्याचा व अधिकाराचा आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात मित्रांनो, 26 जानेवारी दिवशी वीर इंग्लिश मीडियम स्कूल हसूर तुम्हाला झेंडावंदनाचा कार्यक्रम कसा वाटला नक्की सांगा. जर नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा, फॉलो पण नक्की करा. भारत माता की जय.